राम रतन धन पायो। राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। 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 वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु। तू अमोलिक दी मेरे सद्गुरु। वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु। वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु। कृपा कर अपनायो। पायो जी मैंने राम रतन धन पायो। 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 ओ जन्म जन्म की पूंजी पाई। 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 जग में सभी हो, जग में सभी पायो। पायो जी मैंने राम रतन धन पायो। पायो जी मैंने राम रतन धन पायो। पायो जी मैंने राम रतन धन पायो। राम रतन धन पायो। राम रतन धन पायो। अशा पद्धतीनं त्या नैमिषारण्यामध्ये शुकदेवजी महाराज कथा सांगतायत. 88,000 शौनकांनिक ऋषींना महाराज सांगतायत की ज्या वेळेस राजा परीक्षिती हा कथा ऐकत होता आणि कथा ऐकत असताना त्या ठिकाणी जेव्हा राजा परीक्षितीला कथा सांगण्याचा सुरुवात झाली तर त्या ठिकाणी स्वतः इंद्र आणि भगवंत देव आले. स्वर्गातील सगळे देव खाली उतरले आणि हातात अमृत कलश घेतला आणि म्हणाले की या परीक्षिताला 7 दिवसांनी मृत्यू येणार आहे. एक काम करा, या परीक्षिताला आम्ही आमच्या बाजूचा अमृत कलश देतो, मरण येऊ नये म्हणून हा कथा करतो ना, तर एक काम करा भगवान महाराज, हे अमृत कलश ह्या परीक्षिताला द्या, याला अमृत पिऊ द्या आणि हे कथेचं अमृत जे आहे ते आम्हाला द्या. परीक्षित म्हणाले की कथेचं अमृत, इंद्र म्हणाला की कथेचं अमृत आम्हाला द्या आणि हे अमृत कलश जे आहे ते या राजाला द्या. आणि तेव्हा विचार करतात परीक्षित की अमृत कलश घेतल्याने काय होईल, तर अमृत कलश घेतल्याने मी अमर होईल. म्हणजे मी कुठे जाईल, तर अमृत कलश घेतल्याने मी स्वर्गात जाईल. मग स्वर्गामध्ये गेल्याने काय होईल, स्वर्गामध्ये गेल्याने काय होते, स्वर्गामध्ये गेल्याने तुमचा पुण्याचा ऱ्हास होतो. जेवढा तुमचं पुण्य बॅलन्स आहे तेवढेच दिवस तुम्हाला स्वर्गात राहायला मिळते. आणि पुण्य जसं जसं संपते तसं तसं स्वर्गातून तुमची सुट्टी होऊन जाते. आणि याच्या विपरीत जे कथामृत आपल्या समोर आहे, हे कथेचं अमृत जर मी पान केलं तर मला मृत्यू येईल, पण मृत्यू आली तरी मात्र माझा विनाश होणार नाही. मी जरी स्वर्गात गेलो नाही तर सरळ सरळ मी भगवंताच्या धामाला जाईल, वैकुंठ धामाला जाईल, जिथे जन्म मराचा फेरडा माझ्यासाठी उरणार नाही आणि साक्षात भगवंताच्या चरणात मी लीन होईल. आणि म्हणून तिथे बसलेल्या श्रोत्यागणांनो लक्षात द्या,
हे भगवंताची जी कथा आहे ही अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे, ही अमृतापेक्षाही महान आहे, ही अमृतापेक्षा वरची आहे. आणि म्हणून हिचं पान आपण केलं पाहिजे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. 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 मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबाने गे काबाने गे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. सांग पंढरी राया काय करूयासी, सांग पंढरी राया काय करूयासी. रूप ध्यानासी. रूप ध्यानासी नाये तुझे. काय रूप ध्यानासी नये तुझे, नये अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी